नमस्कार, मी प्राध्यापक अविनाश नरोटे स्वागत करतोय तुमचं पुन्हा एकदा गुरुद्रोणा सायन्स अकॅडमीच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती। दररोज काहीतरी नवीन अपडेट्स, दररोज काहीतरी नवीन बातम्या आणि त्या पण एज्युकेशनल सेक्टरमधल्या प्युअर ऑथेंटिक न्यूज, कारण त्या तुमच्यासाठी खरंच खूप गरजेच्या असतात। तुम्हाला माहितीच आहे, हा जो मंथ असतो एप्रिल, मे, जून या मंथमध्ये सगळ्यांच्याच मनाची धाकधूक ही नेहमी वाढत राहते, कारण विद्यार्थ्यांचे दरवर्षी या महिन्यामध्ये काय लागतात तर रिझल्ट्स लागतात। आत्ता जस्ट इयत्ता 10वीचा महाराष्ट्र राज्याचा SSC बोर्डचा रिझल्ट डिक्लेअर झाला आणि या रिझल्टमधून आपण बघितलं प्रचंड मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना भरपूर असं घवघवीत यश मिळालं। आणि ह्या यशाच्या मागे अजून एक गोष्ट कारणीभूत आहे, ती म्हणजे एक्स्ट्रा करिक्युलम ॲक्टिव्हिटीज। हो, ॲकॅडमिक्सबरोबर आता महाराष्ट्र शासनानं गेल्या 2 वर्षांपासून एक्स्ट्रा करिक्युलम ॲक्टिव्हिटीज, ज्याच्यामध्ये क्रीडा म्हणजे स्पोर्ट्सच्या रिलेटेड असतील, डान्सिंगच्या रिलेटेड असतील, सिंगिंगच्या रिलेटेड असतील, आर्ट्स आणि क्राफ्ट्सच्या रिलेटेड असतील, स्काउट गाईडच्या रिलेटेड असतील, अशा किंवा हँडक्राफ्टिंग, चित्रकला वगैरे, ड्रॉइंग याच्या बाबतीत असतील, या ॲक्टिव्हिटी लागू केल्या आणि ज्या ज्या मुलांनी याच्यात पार्टिसिपेशन केल्यानंतर ते चांगल्या लेवलला गेले, म्हणजे सुरुवातीला त्यांच्या गाव पातळीवर, मग तालुका पातळी, मग जिल्हा पातळी, मग राज्य पातळी आणि मग नॅशनल लेवलला देखील गेले। या बेसिसवर मुलांना त्या ठिकाणी गुण वाढवण्यात आले आणि ते गुण थेट कुठं ॲड केले तर इयत्ता 10वीच्या बोर्डाच्या तुमच्या मार्कशीटवर ॲड केले। आणि म्हणूनच यावर्षी आपल्याला 10वीच्या रिझल्टमध्ये क्रीडा व कलागुणांमुळे गुणपत्रिकेमध्ये खूप मोठा फुगवटा मार्क्स आलेला आपल्याला पाहायला मिळतोय। अर्थात हा चांगल्या फुगवटा आहे, चांगली गोष्ट आहे की मुलांचा इयत्ता 10वीचा रिझल्ट हा चांगला उत्तम त्या ठिकाणी लागतोय आणि त्याच्यामध्ये खारीचा वाटा या कलागुणांनी घेतला आहे। तुम्ही बघू शकता आपल्याकडे असणाऱ्या लेटेस्ट अपडेटप्रमाणे कला प्रकार आणि विद्यार्थी संख्या कशी बसली होती यावर्षी। शास्त्रीय नृत्य या कला प्रकारामध्ये 1921, शास्त्रीय गायन याच्यामध्ये 3719, शास्त्रीय वादन 1995, लोककला 39866, नाट्य 176, चित्रकला 1,91,031। सगळ्यात मोठा आकडा आर्ट आणि क्राफ्टमध्ये कुठं गेला आहे एक्स्ट्रा करिक्युलम ॲक्टिव्हिटीचा, तो ड्रॉइंगमध्ये गेला आहे, चित्रकलेमध्ये गेला आहे। तब्बल महाराष्ट्रातून 1,91,031 विद्यार्थी चित्रकलेला बसले, ग्रेडिंग मिळवलं आणि त्यांचं ग्रेडिंग अपग्रेड झाल्यामुळं त्याचा फुगवटा त्यांच्या मार्कशीटवर आला, त्याला त्यांचा बेनिफिट 10वीच्या रिझल्टला मिळाला। क्रीडा स्पोर्ट्ससाठी 36,345, स्काउटसाठी 1,143, NCCसाठी 205, असे तब्बल महाराष्ट्रात 2,76,391 विद्यार्थ्यांना 10वीच्या रिझल्टमध्ये त्यांचा स्कोर वाढवण्यासाठी मदत झाली। हा सगळ्यात महत्त्वाचा लेटेस्ट अपडेट आत्ताचा आहे। याच्यामुळे काय झालं की स्तरीयवर एखादा मुलगा गेला तर त्याला 3 मार्क वाढवण्यात आले, विभागावरती गेला तर 5 मार्क वाढवण्यात आले, राज्यावरती गेला तर 7 मार्क वाढवण्यात येतात, राष्ट्रीय लेवलला म्हणजे नॅशनल लेवलला गेला तर 10 मार्क आणि इंटरनॅशनल लेवलला जर गेला तर तब्बल 25 मार्क। त्यामुळं मुलांच्या कलेप्रमाणे जी गोष्ट ते ॲड ऑन करतायत त्यांना तसे मार्क्स मिळत आहेत, ही अतिशय मोठी गोष्ट आहे। आत्ता जर तुम्ही इयत्ता 10वीमध्ये यावर्षी जात असाल तर माझी तुम्हाला विनंती आहे, या प्रत्येक तुमच्या कलाप्रकाराप्रमाणे तुम्हाला ज्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे त्या गोष्टीमध्ये पार्टिसिपेशन करा, तिथलं सर्टिफिकेशन मिळवा, तुमचं ग्रेसिंग वाढेल, तुमचे अपग्रेडेशन्स होतील आणि त्याचा थेट फायदा तुम्हाला 10वीच्या रिझल्टमध्ये होणार आहे। त्यामुळं ह्या गोष्टी करायला विसरू नका। अधिक माहितीसाठी आमच्या अकॅडमीला कॉन्टॅक्ट तुम्ही करू शकता। आमच्या अकॅडमीची पहिली बॅच ऑलरेडी चालू झाली आहे, जिथं JEE, नीट, CET, NDA या विविध स्पर्धा परीक्षांची आम्ही तयारी करून घेत असतो। त्यामुळे जर तुम्हाला उज्ज्वल भविष्य मिळवायचं असेल तर आमच्या अकॅडमीच्या युनिटला तुम्ही ॲडमिशन घ्या, नक्की आम्ही तुमची खूप छान प्रिपरेशन करून देऊ। एक्स्ट्राच्या काही तुम्हाला माहिती हवी असेल तर आमच्या विद्यासेतू कन्सल्टन्सीला कन्सल्ट करा। धन्यवाद, पुन्हा भेटूयात अशाच नवीन न्यूजच्या अपडेटबरोबर।